झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेखा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया। बालपणीचं हे गाणं आजही आपल्याला आठवतं आणि त्यातील शिकरण तर आजही सर्वांच्या आवडीचं आहे। पण हे शिकरण झालं कधी आणि आलं कुठून याचा शोध आज आपल्याला घ्यायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन गीते तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। शब्दांचा शोध घेत घेत आपण अनुभवतो शब्दांची गंमत। तर आजचा शब्द आहे शिकरण। मित्रांनो, शिकरीन या संस्कृत भाषेतील शब्दांपासून मराठीत शिकरण हा शब्द तयार झाला आहे। शिकरीन म्हणजे दही साखरेत फळं मिसळून केलेला पदार्थ। येथे दुधाऐवजी दही वापरले आहे हे महत्त्वाचं। आज आपण केळी, साखर आणि दुधाच्या मिश्रणाला शिकरण म्हणतो। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिकरण आणि श्रीखंड हे दोन पदार्थ आपल्याला मिळाले आहेत ते महाभारतातील 5 पांडवांच्या भीमाकडून। होय, महाभारतातील बलदंड भीमाची गदा आणि गदायुद्ध याची माहिती आपल्याला आहेच, परंतु अज्ञातवासात असताना विराट राजाकडे भीम हा स्वयंपाकी बनून होता। भीमाच्या अज्ञातवासातील नाव होते बल्लव। खादड भीम बल्लव बनून पाकशाळेचा प्रमुख बनला। त्याने नवनवीन पदार्थ बनवले आणि त्यापैकीच एक म्हणजे शिकरण। विराट राजाला हे शिकरण खूपच आवडले। बल्लवला त्याने शाबासकी आणि धनदौलतही दिली। आज ही स्वयंपाकी लोकांना बल्लवाचार्य म्हणतात हे विशेष। तर मित्रांनो, कसे वाटले शिकरण? चला तर मग शब्दांच्या उत्पत्तीची अफलातून माहिती इतरांनाही दाखवूया, परंतु त्यासाठी नाद माय मराठीचा यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ लाईक करूयात, शेअर करूयात आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट जाणण्यासाठी नाद माय मराठीचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूया।